इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प 1 येथील एका व्यक्तीला 108 नंबरची ॲम्ब्युलन्स वेळेवर न आल्याने आपले प्राण गमवायला लागले आहे। उल्हासनगर कॅम्प 1 हर्षवर्धन नगर MIDC वॉटर टँक येथे 30 वर्षीय राहुल इंदाटे हे राहत होते। बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उल्हासनगर कॅम्प 3 येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। आज दुपारी 2:15 वाजता त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांनी राहुलचा रिपोर्ट एका खासगी रुग्णालयात दाखवले। त्यावेळी त्यांना राहुलची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे कळले। तेव्हा दुपारी 3 वाजता त्यांनी राहुल यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यासाठी राहुलच्या घरच्यांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आणि डॉक्टरांना राहुलला डिस्चार्ज करण्याची विनंती केली। दुपारी 3च्या सुमारास डॉक्टरांनी राहुलला डिस्चार्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण केली। मात्र राहुलची प्रकृती चिंताजनक असल्याने ॲम्ब्युलन्स सोबत एका डॉक्टरची गरज असल्याने त्यांना शासनाच्या 108 नंबर ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाण्याची गरज होती। राहुलच्या घरच्यांनी 108 नंबरवर कॉल करून ॲम्ब्युलन्स मागवली, मात्र ॲम्ब्युलन्स वेळेवर न आल्याने राहुलला आपला जीव गमवावा लागला। यापूर्वी देखील अनेक रुग्णांच्या 108 नंबर ॲम्ब्युलन्सकडून अनेक तक्रारी आल्या आहेत। उल्हासनगर 1 मध्ये राहणारा राहुल ॲम्ब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे। राहुल हा अर्ली मॉर्निंग सकाळी इथे दाखल झाला होता, त्याच्यावर उपचार सुरू होते, त्याच्या टेस्ट झाल्या होत्या। 2:15च्या दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी त्याचे रिपोर्ट दुसऱ्या खासगी रुग्णालयाला पाठवले। त्यांनी सांगितले प्रकृती चिंताजनक आहे, त्याला इकडे घेऊन या। याच्या नातेवाईकांनी विनंती केली याला डिस्चार्ज करा, आम्ही इकडे घेऊन जात आहोत, परंतु रुग्णालय प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला डिस्चार्ज केलं नाही। 3:15 नंतर याची डिस्चार्जची प्रक्रिया सुरू झाली, परंतु हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना कळव्याला रेफर केलं। आता 3:15 नंतर रेफर केल्यानंतरही अजूनही त्याच्याकडे ॲम्ब्युलन्स आली नाही। यांनी सांगितलं प्रकृती चिंताजनक आहे, तुम्ही याला 108 ज्याच्यामध्ये डॉक्टर असतील अशाच ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जा। 108 ॲम्ब्युलन्सला फोन करत राहिले, परंतु 108 ॲम्ब्युलन्स संध्याकाळी 7-8 पर्यंत आली नाही आणि शेवटी राहुलने ॲम्ब्युलन्स न आल्यामुळे आपला जीव गमावलेला आहे। ह्यापुढे का ॲम्ब्युलन्स डॉक्टर असेल किंवा नातेवाईक असेल, रुग्ण असतील, सगळ्यांची एकच तक्रार आहे, 108 ॲम्ब्युलन्सला कधीही फोन केला तर ती कधीच वेळेवर येत नाही। माझी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, खासदार साहेब सगळ्यांना विनंती आहे की पहा आपल्याकडे काय होतंय। आपण विकास मोठ्या प्रमाणात बोलतो की मोठा विकास होतोय, पण गोरगरिबांना जर आपला जीव वाचवण्यासाठी वेळेवर ॲम्ब्युलन्सच मिळत नसेल तर मग हा कोणता विकास आहे आणि हा गोरगरिबांच्या कुठल्या कामाचा विकास आहे की आम्हाला जीव वाचवण्यासाठी ॲम्ब्युलन्सच मिळत नाही। मी आपल्या माध्यमातून विनंती करतो, 108 हा खूप मोठा घोटाळा आहे। एका एजन्सीला हे काम दिलेलं आहे असं कळलेलं आहे आणि ती एजन्सी आता कशी काम करते आम्हाला माहीत नाही आहे, जिल्ह्यावाईज आहे की पूर्ण राज्यवाईज आहे, परंतु यांच्यावर कदाचित कामाचा लोड खूप आहे आणि ह्या ॲम्ब्युलन्स कधीच वेळेवर येत नाही असा सर्वांचा आरोप आहे। तर आपल्या माध्यमातून विनंती आहे, याचा रिव्ह्यू घ्या, याचा पाठपुरावा करा, याची माहिती घ्या आणि जर याच्यामध्ये कोणी दोषी असेल त्यांच्यावर सक्त कारवाई करा।